आमदार आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केलेली आहे। दूरदर्शन जवळच्या रस्त्यांची आणि लोअर परळमधल्या रस्त्यांचीही आदित्य ठाकरेंनी पाहणी केलेली आहे। दोन 2023चं टेंडर असेल, 2024चं टेंडर असेल, त्याच्यात मी नेहमी बोलत होतो की हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा। एक महत्वाचं आहे की महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत किंवा जे रोड डिपार्टमेंट मधले वगैरे लोक आहेत ते जेन्युइनली काम करत असतात, पण कॉन्ट्रॅक्टर्स कुठे ना कुठेतरी जे 5 मोठे कॉन्ट्रॅक्टर होते ते पळून गेले होते। आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023 या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन हा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणलेला होता। 2024चं पण टेंडर तसंच होतं आणि आता अधिवेशनाच्या काळात ज्याच्यात नगरविकास मंत्री 5 मिनिटं येऊन पळून गेले, त्या बैठकीत देखील अगदी मुंबईचे पालकमंत्री असतील किंवा मुंबईचे इतर आमदार असतील, सत्ताधारी आमदार हे सांगत होते की आम्हाला जिथे जिथे निवडणुकीपूर्वी नारळ फोडायला लावला, भूमिपूजन दाखवलं, तिथे कामं तर सुरू करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।